ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भगवान श्रीकृष्ण यांनी ज्या लीला केलेल्या आहेत त्या आपल्या भक्तासाठी केलेल्या आहेत. भगवंत हा लीला ह्या आपल्या भक्तासाठी करून भक्तांचे पालन पोषण, भक्तांचे संरक्षण करीत असतो. आणि क्रिया ही माया करते. ती क्रिया मनुष्य जन्मामध्ये आपल्याकडून करवून घेते. कारण मनुष्य हा मायेने बांधलेला आहे आणि ईश्वर हा निराकार आणि निर्विकल्प आहे. परंतु भगवंतावर क्रियेचा आरोप केला जातो. भगवंताकडून कधीही क्रिया केल्या जात नाहीत. भगवंताकडून केवळ लीला होऊ शकतात. आणि भगवंताच्या ठाई, ईश्वराच्या ठाई जी काही मनुष्य मात्रांना विषमता भासते ती केवळ मायेमुळे. प्रभूची जी माया आहे ती फार विचित्र असते. परमेश्वर ज्या वेळेला दैत्यांना, राक्षसांना मारतो तेव्हा तो त्यांना तारतो. राक्षसांना, दैत्यांना मारणे ही क्रियेतील विषमता आहे. जी माया आहे आणि प्रकृती आहे त्या प्रकृतीचे रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे हे प्रकृतीचे 3 गुण आहेत. ते आपल्या आत्म्याचे गुण नाहीत. भोग मिळावेत अशी जेव्हा आपल्या जीवाला इच्छा होते तेव्हा रजोगुणाची वृद्धी होते. जीवाला जेव्हा संहार करण्याची इच्छा होते तेव्हा तमोगुणाची वृद्धी होते. युधिष्ठिराने जो राजस्व यज्ञ केला होता त्यामध्ये त्यांनी प्रथम भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यामुळे भगवान श्रीकृष्णांची सुरुवातीला पूजा का केली ही गोष्ट शिशुपालाला सहन होत नाही आणि तो भगवान श्रीकृष्णांची निंदा करू लागतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालांचा वध करतो. ज्या वेळेला शिशुपालाचा वध भगवान श्रीकृष्ण करतात तेव्हा शिशुपालाच्या शरीरातील जे आत्मतेज आहे
ते आत्मतेज भगवान श्रीकृष्णांच्या चरणांमध्ये लीन होते आणि त्याला सद्गती मिळते. हे पाहून युधिष्ठिरांना आश्चर्य वाटते. तो नारदाला विचारतो, शिशुपाल तर नेहमी भगवंताची, भगवान श्रीकृष्णांची निंदा करत होता. तो भगवान श्रीकृष्णांचा शत्रू होता. मग त्याला सद्गती कशी मिळाली? तो नरकात का गेला नाही? तेव्हा नारद युधिष्ठिरांना सांगतात, हे युधिष्ठिरा, हे जर समजून घ्यायचे असेल तर तुला भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये मनोमन तन्मन होण्याची गरज आहे. कोणत्याही भावनेने तुम्ही जर भगवंताचे स्मरण केले, भगवंताची भक्ती केली, तरीही भगवंत तुम्हाला विरोधी भक्ती असो किंवा प्रेमाने केलेली भक्ती असो, दोन्हीही भक्तीने भगवंत प्रसन्न होतात आणि त्या भक्तीला प्रसन्न होऊन भगवंत त्याला सद्गतीला पाठवण्याचे दान देतात. नारद म्हणतात, कोणत्याही भावनेने तुम्ही भगवंताची भक्ती करा, भगवंत तुम्हाला दान दिल्याशिवाय राहणार नाही. शिशुपालाने भगवंताची विरोधी भक्ती केली म्हणून त्याला सद्गती मिळाली. गोपिका ह्या भगवान श्रीकृष्णांशी प्रेमभावाने प्रेम भक्ती करून एकरूप झाल्या होत्या आणि श्रीकृष्णांचे मामा भय भावनेने त्यांच्याशी एकरूप झाले होते. यादव परिवार भावनेने भगवान श्रीकृष्णांशी एकरूप झालेले होते, तर पांडव स्नेहभावाने श्रीकृष्णाशी एकरूप झाले होते आणि नारद भक्तिभावाने श्रीकृष्णांशी एकरूप झाले होते. ज्या गोपिका होत्या त्या कामभावनेने कृष्णाला भजत होत्या. भगवान श्रीकृष्ण हे निष्काम आहेत. निष्काम म्हणजे कृष्णांचे ध्यान करता करता गोपिकाही निष्काम झाल्या होत्या, परंतु परमात्मा हा पूर्ण निष्काम आहे. त्यांना अर्पण केलेल्या कामनाही निष्काम होतात. मनुष्याच्या शरीरातील जो काम आहे त्या कामाचा जन्म रजोगुणापासून झाला आहे आणि ईश्वर हा बुद्धीच्या पलीकडे असणारा आहे.
जसा सूर्यनारायण दैवतेजवळ अंधार जाऊ शकत नाही, जसा भगवंताकडे काम जाऊ शकत नाही. देवकीचा 8वा पुत्र कंसाला ठार मारणार. आकाशवाणी झाली आणि कंसाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. तो त्या भीतीभावाने कृष्ण मला मारणार आहे, श्रीकृष्ण मला मारणार आहे, या भीतीभावाने रात्रंदिवस भगवान श्रीकृष्णाचे चिंतन करू लागला. आणि शिशुपाल देखील द्वेषानेच भगवंताचे चिंतन करत असे. थोडक्यात, कोणत्याही भावाने तुम्ही भगवंताची भक्ती करा, द्वेषाने करा, भयाने करा किंवा प्रेमाने करा, भगवंत नक्कीच तुम्हाला दान दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्हाला सद्गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नारद मुनींनी जी गोष्ट युधिष्ठिरांना सांगितली तीच गोष्ट सुखदेव राजा परीक्षितांना सांगतात. शिशुपाल हा साधारण मानव नव्हता. तो भगवान श्रीहरी नारायण यांचा पार्षद होता. भगवंताचे जय विजय जे 2 पार्षद आहेत, या 2 पार्षदापैकी एक शिशुपाल होता. जय विजय यांना शाप मिळाल्यानंतर ते असुर कुळामध्ये जन्माला आले. ते पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू होते, तर दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण होते, आणि तिसऱ्या जन्मामध्ये ते दंतवक्र आणि शिशुपाल म्हणून जन्माला आले होते. द्वितीला 2 पुत्र झाले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. वराह अवतार घेऊन भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला. द्विती म्हणजे भेदबुद्धी. त्या भेदबुद्धीतून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू यांचा जन्म झाला. ममता आणि अहंकार या 2 गोष्टी द्वितीच्या पोटी जन्माला आल्या. सर्व दुःखाचे मूळ ही भेदबुद्धी आहे आणि सर्व सुखाचे मूळ अभेदभाव आहे. कुणामध्ये हे तुम्ही भेद समजू नका. शरीरामध्ये अभेदभाव नसतो, पण तो बुद्धीमध्ये असल्यामुळे सर्वांना समभावाने पाहतो. अहंकाराला मारणे कठीण आहे. आपली जो ममता आहे त्या ममतेचा नाश विवेकाने करता येतो, पण अहंकाराचा नाश करता येत नाही. आपल्यामध्ये जो अहंकार आहे, जे मी आपण म्हणतो, त्या मीचा जर आपण नाश केला तर ईश्वर आपल्यावर कृपा करतो. हिरण्यकश्यपू जे भक्त प्रल्हादाचे वडील आहेत, ते अहंकाराचे स्वरूप आहेत. तो सर्वांना त्रास देई. अहंकाराला मारणे खूप कठीण आहे. तो रात्री मरत नाही, दिवसा मरत नाही, घराच्या बाहेर मरत नाही,
आणि घराच्या आतही मरत नाही. तो कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्रानेही मरत नाही. त्याला मारण्यासाठी एक मधली जागा, मधली वेळ निवडली पाहिजे. त्याला एका विशिष्ट वयामध्ये, म्हणजे व्रतीमध्ये असताना मारले पाहिजे. आपल्या शरीरातील जे इंद्रिय आहेत, त्या प्रत्येक इंद्रियांचे मिलन ईश्वराबरोबर, भगवंताबरोबर झाले की मगच अहंकार मरतो. तोपर्यंत अहंकार मरत नाही आणि हिरण्यकश्यपूही मरत नाही. हिरण्यकश्यपू हा ज्ञानी होता, पण त्याचे ज्ञान अहंता, ममता यांनी भरलेले होते. हिरण्याक्षाच्या वधाच्या वेळी तो दुसऱ्याला ब्रह्मोपदेश करत होता. जो उपदेश तो दुसऱ्याला करत होता, तोच उपदेश त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये उतरला नव्हता. परंतु तो राक्षस असुर होता. हिरण्यकश्यपू दुसऱ्याला ज्ञान देतो, बोध देतो, पण स्वतःच्या मनात विचार करत होता की माझ्या भावाचा वध करणाऱ्या भगवान विष्णू श्रीहरी नारायण यांच्याशी मला वैर कसे साधता येईल. माझ्या भावाचा जो वध भगवान श्रीकृष्णांनी केला आहे, त्याचा बदला मला कसा घेता येईल. त्याचे मी तुम्हाला उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक माणूस राहत होता. काही कारणाने त्याच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला. त्या माणसाच्या शेजारी जो दुसरा माणूस राहत होता, त्या माणसाला त्या मुलाच्या जाण्याने काहीही दुःख झाले नाही. परंतु काही दिवसांनी त्या शेजाऱ्याची म्हैस मेली. तेव्हा मात्र त्याला दुःख झाले. तेव्हा त्याला एका गावातील माणसाने विचारले, काय रे, तुझ्या जो शेजारी माणूस राहतो, त्यांच्या लहान मुलाचा अकाली मृत्यू झाला, तुला दुःख झाले नाही काय? आणि आज तुझी म्हैस मेली तर तुला दुःख झाले. तेव्हा तो दुसरा माणूस पटकन म्हणतो, अरे तो मुलगा शेजाऱ्याचा होता आणि म्हैस माझी होती. सांगण्याचे तात्पर्य, हे माझे आहे, मी या गोष्टीचा मालक आहे. याला अहंभाव म्हणतात. यालाच अहंता, अभिमान, मीपणाचा जो प्रकार आहे, तो आपल्यामध्ये असल्यामुळे आपण इतरांची कदर करत नाहीत. आणि जोपर्यंत अहंभाव आहे, ममता आहे, मी, माझे,
असे म्हणत राहतो तोपर्यंत मनुष्याला खऱ्या ज्ञानाची उकल होणार नाही, खरे ज्ञान मिळणार नाही. भगवंताची भक्ती केल्याशिवाय ज्ञान जे आहे ते दगडा समान आहे. त्या ज्ञानाचा त्याच्या जीवनामध्ये काहीही उपयोग नाही. वेदांत आणि ब्रह्मज्ञान यांच्याबद्दल विचार करणारे प्रेम मात्र संसार विषयावर करतात. अशा लोकांना काय म्हणावे हे आपण ठरवा. प्रपंच संसार अवश्य करा, परंतु भगवंताचे नाम संकीर्तन करीत करीत करा. आणि आपल्या मनामध्ये जो अहंभाव मीपणा आहे तो टाकून द्या. अहंभाव मीपणा अभिमान जोपर्यंत आपल्यातून जाणार नाही तोपर्यंत भगवंत आपल्या जवळ येणार नाहीत आणि भक्तीही आपल्याला लाभणार नाही. जोपर्यंत दीन होऊन तुम्ही भगवंताच्या चरणावर आपलं सर्वस्व अर्पण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. म्हणून आपल्या अंगी जो मीपणा आहे तो सोडून द्या आणि भगवंताची भक्ती करा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुषा महापातकनाशनम्. राम राम राम. नामाचा जप करा. आपले जे इष्टदेव आहेत त्यांचा जप करा आणि या जड जीवाचा कल्याण करून घ्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.